नमस्कार, प्रिन्सेस किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत काळ्या ग्रेव्हीच्या भाजीच्या मसाल्याची रेसिपी। हा मसाला 10 ते 15 दिवसांसाठी सहज फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। मित्रांनो, अति घाईच्या वेळेस जर आपल्याला काळ्या मसाल्याची भाजी खावीशी वाटली तर खूप वेळ लागतो म्हणून आपण टाळाटाळ करतो, पण आता तसं करायची गरज नाही। आता झटपट आणि 10 ते 15 मिनिटात या मसाल्यामुळे बनवता येईल काळ्या ग्रेव्हीची भाजी। अगदी कोणतीही भाजी करू शकता, कोणतीही म्हणजे नॉनव्हेज सुद्धा। आपल्या रेसिपीकडे जाण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग वळूया आपण आपल्या काळ्या ग्रेव्हीसाठी मसाला बनवण्यासाठी आपल्याला काय काय सामान लागते ते बघूया। हे इथे मी 200 ग्रॅम धने घेतलेले आहेत, इथे 200 ग्रॅम फुटाणे घेतलेले आहेत आणि हे 6 कांदे घेतलेले आहेत मी, हे आपल्याला भाजून वापरायचे। आणि इथे मी 300 ग्रॅम सुकं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी जुडी, इथे बघू शकता आपण आलं घेतलेलं आहे थोडंसं आपल्या चवीप्रमाणे, आणि हे लसूण घेतलेलं आहे, आणि इथे तळण्यासाठी तेल। चला आता मग सर्वात प्रथम आपण हे कांदे ठेचून घेऊया। असं जड काहीतरी घ्यायचे, मी इथे वरवंटा घेतलेला आहे, आणि छान असं कांदा ठेचायचं। पाहू शकता आपण, मी इथे कांदे भाजण्याची जाळी घेतलेली आहे, त्याच्यावरती कांदे ठेवलेत, निम्मे निम्मे करून भाजणारे। मी गॅस चालू केलाय। ही सगळी जिन्नस आता आपल्याला भाजून घ्यायची आहे छानशी। हे पहा, इथे मी गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवलेली आहे। सर्वात प्रथम मी खोबरं टाकणार आहे, सगळं खोबरं, आलं आणि लसूण सगळं एकत्रच टाकते। हे बघा, इथे तेल टाकून छानसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। इथे पाहू शकता आपण, आपलं खोबरं भाजत आलेलं आहे, थोडं हे बघा रेडिश कलर आलेला आहे याला। अजून थोडा वेळ भाजू द्यायचं, मग काढून घ्यायचं। इथे आता आपलं सगळं भाजून झालेलं आहे छानसं, आपल्याला जसं पाहिजे तसं। आता हे काढून घेऊया आपण। इथे खोबरं काढून ठेवलेलं आहे आपण। आता आपल्याला हे धने आणि फुटाणे हे दोन्ही एकत्र भाजायचे। तेल टाकून हेही छान रेडिश भाजून घ्यायचं आपल्याला खरपूस। हे पहा, इथे आपण थोडीशी खसखस ऍड करणार आहोत ह्याच्यामध्ये, खसखस पण छान भाजून घ्यायची याच्याबरोबर। हे छानसं आपलं आता भाजून झालेलं आहे, आपण काढून घेऊया। हे पण धने आणि फुटाणे काढून घ्यायचे आहे ताटामध्ये। हे पहा, इथे आता आपले कांदे छानसे भाजून झालेले आहेत। इथे आपण आता परत तेलामध्ये फ्राय करायचे छान, थोडंसं असं कट करायचं आहे कांदा आणि व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे। आपले आता कांदे छानसे भाजून झालेले आहेत, ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये। आपण इथे कांदे सगळे काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला आपली ही कोथिंबीर भाजायची आहे, कोथिंबीर छानशी भाजून घ्यायची। बघू शकता आपली कोथिंबीर छानशी फ्राय झालेली आहे। तर गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला ही कोथिंबीर सगळी काढून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये। आता इथे आपल्याला आपलं हे खोबरं गार झालेलं आहे छान। आता हे आपल्याला थोडं थोडं करून बारीक करायचं आहे मिक्सरमध्ये। हे पण मी थोडं थोडं करून बारीक करणार आहे याला। पाहू शकता आपण, अशा प्रकारे आपल्याला बारीक करायचं आहे, बिलकुल पाणी वापरायचं नाहीये, कोरडंच बारीक करायचं आपल्याला सगळं। असंच आपण सगळं बारीक करून घेणार आहोत। हे अशा प्रकारे आपल्याला सगळं बारीक करून घ्यायचंय, बिलकुल पाणी न घालता। आपण हे खोबरं, लसूण, आलं पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे। आता हे बाजूला ठेवूया थंड व्हायला, आणि आपलं हे जे धने आणि फुटाणे, खसखस हे आहे ते पण थोडं थोडं करून आपण बारीक करून घेऊ। हे पाहू शकता आपलं हे सगळं बारीक झालेलं आहे। आता अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला, एकदम पावडर करून घ्यायची आहे छानशी। ह्याच्यातही बिलकुल पाणी वापरायचं नाहीये। आणि हे जे आपले खोबरं, लसूण, आल्याची पेस्ट आहे, ह्याच्यातले काही आपण साईडला काढून ठेवणार आहोत। ह्याच्यामध्ये आपण काढून ठेवलेलं आहे थोडंसं, हे आपल्याला भाजीच्या फोडणीसाठी यूज करायचे, आणि हे बाकीचे ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। ह्या पावडरमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये। आणि आता आपल्याला हे सगळं एक जीव करायचे, बरोबर असं मिक्स करून घ्यायचे, आणि थोडंसं ह्याच्यामध्ये
टाकायचं आपल्याला, परत एकदा बारीक करायचं, हे पण टाकायचं त्याच्यामध्ये, मिक्स करायचं आणि आता याला ग्राइंड करून घ्यायचं. इथे पाहू शकता छानसं आपलं ग्राइंड झालेलं आहे. हे पण बिगर पाणी टाकून आपण सगळं ग्राइंड केलेलं आहे, कोरडं कोरडं. आता हे ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता परत आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे. ही आपली जी पावडर आहे ती पावडर घ्यायची आणि थोडासा कांदा त्याच्यामध्ये टाकायचा, कांदा कोथिंबीर, आणि परत एकदा ग्राइंड करून घ्यायचं. हे पाहू शकता आपण आता ना सगळं आपलं मिक्स झालेलं आहे, पूर्ण बारीक करून घेतलं आहे. आता बिलकुल कानकूच न करता आपल्याला हे सगळं असं फोडून घ्यायचं आहे, मस्तपैकी हाताने सगळं मिक्स करायचं आहे. हे पहा, आणि हे थोडा वेळ सुकू द्यायचं आहे आपल्याला. आपण पाहू शकता हा आपला मसाला तयार झालेला आहे. हे खोबरं आलं लसणाचं आपण बारीक पावडर केलेली आहे, जशी की आपण काढून घेतली बाजूला. आणि हा आपला मेन मसाला आहे भाजीच्या ग्रेव्हीचा. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा मसाला 10 ते 15 दिवस अगदी छान टिकतो, फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा मसाला वापरायचा कसा, याची भाजी बनवायची कशी, तर सांगते. कोणतीही भाजी करायची असो, सर्वात प्रथम आपण जे खोबरं आलं लसूण जे बारीक केलेलं आहे की नाही बाजूला ठेवलेलं, ते फोडणीमध्ये वापरायचं. म्हणजे आपण सगळे तिखट मसाले टाकतो की नाही तेव्हा. आणि मग नंतर जो आपला मेन ग्रेव्हीचा मसाला आहे ना, तो आपल्याला किती क्वांटिटीमध्ये भाजी करायची आहे तेवढा घेऊन मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं. झालं तर मग तयार आहे आपलं वाटण. तर आपली ही रेसिपी कशी वाटली ती तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.